तन्वी, तुझी इच्छा आहे ना, मग सायली नक्की सापडेल. तो माझी आणि पूर्णेची इच्छा असो किंवा नसो. मामा, सायली कसंही का वागेना, पण आपण आपली माणुसकी कशाला सोडायची? गुरुजी, पत्रिकेत काही मिळते का हो? आणि सायली परत यावी म्हणून आम्हाला काही करावं लागेल का? असा पत्रिकेत दोष काही नाही, पण रोज नामस्मरण करा. देवावरची श्रद्धा ढवू देऊ नका. सगळं काही ठीक होईल. आमच्या पूर्णाई आहेत ना, दिवसभर जप करतात. तो जप वेगळा. कल्पना, तू नामस्मरण कर. येतो मी. या. अश्विन, अर्जुनचा कॉल तरी लागला का? का आता दोघेही गायब झालेत? माझ्या अंगावर नाही ना शिकला. वहिनी, अगं कुठे होतीस तू आणि बरी आहेस ना? बरी आहे मी. सायली, सायली देवियाची कृपा म्हणून म्हणून तू माझ्या समोर उभी आहेस. मी किती घाबरले ते माहितीये तुला? नाहीतर काय, मनात नको नको ते विचार येत होते, पण तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद होते ना माझ्या पाठीशी. आणि जिच्या पाठीशी तिची आई उभी असते ना, तिला कोणीच त्रास नाही देऊ शकत. अगं मम्मा, नुसती बघत राहणारच का? ती खूप दमली, तिला आत येऊ दे. हो, पण एक मिनिट थांब. तन्वी, सायलीसाठी औषधाचं ताट आणि भाकरीचा तुकडा आणशील? वहिनी, मी आणते ना. अगं नको, तन्वी आणेल ना. तन्वी, आणशील ना बाळा? हो, आणते ना. सायली परत आली याचा आनंदच झालाय मला. सायलीताईंसाठी पाणी आणि गुळ घेऊन येते. काय झालं होतं? ऍक्सिडेंट वगैरे झाला का? लागलं का तुला काही? अश्विन अश्विन अश्विन, आत येऊ दे, मग सगळं सांगतो तुला.
बघते. पाणी घे. थोडस गुळ पण घे. हा, बरं वाटेल तुला. कुठे सापडली? अर्जुन, आता तरी सांगशील का हे सगळं काय चाललंय? हे बघ, आपल्या घरात हे असं कधीच घडलेलं नाहीये. त्यामुळे नेमकं काय घडतंय ना हे आम्हाला कळू दे. सायली, तू कालपासून कुठे होतीस बाळा? अर्जुन, तुला हे कुठे सापडली रे? मी बेलाची पानं आणायला मार्केटमध्ये गेले होते आणि तेव्हा एक मिनिट. तू खूप दमली आहेस ना? मी सांगतो यांना. अश्विन मामा, रुणाजी, सायली मला मार्केट मधल्या मंदिराच्या मागच्या बाजूला बेशुद्ध अवस्थेत सापडली. असं कसं होईल? मध्येच कुठं पोलिसांचं चेकिंग विकिंग लागलं असेल ना तर लई झोल होईल. काहीतरी गडबड नक्की आहे. ते विकी असा गायब नाही होणार. हे बाबा, त्या सायलीला त्या राजस्थानातल्या आश्रमात फेकेपर्यंत काही प्रॉब्लेम व्हायला नको. नाही तर मला जायला लागेल कुठल्या तरी आश्रमात आणि तुम्हाला जेलमध्ये खडी फोडायला. अण्णा, नाही, तुम्ही त्याला कंटिन्युअस फोन करत राहा. अरे उचलत नाहीये ना ते. तिचा पळून जाण्याचा प्लॅन बदलला असेल ना, म्हणून मंदिरात गेली होतीस होय? आता ही बेअक्कल परत पळून जाण्याचा विषय का काढतीये? एकदा खाल्ली ती पुरली नाहीये का हिला? पळून जाण्याचा प्लॅन? अस्मिताताई, अहो मी असं का करेन? मी मार्केटमध्ये गेले होते तेव्हा कोणीतरी माझ्यावर हल्ला केला. हल्ला? पण का आणि कशासाठी? अगं पण तुला चोराने जास्त मारलं तर नाही ना? नाही. एक मिनिट, पर्स मध्ये किती पैसे होते? अगं अशा वेळेला हे महत्वाचं आहे का? तिचा जीव वाचला ते बघ. नशीब त्या चोराने तिला काही केलं नाही. कोण चोर? ही काय स्टोरी आहे? म्हणजे सायलीला साक्षीने किडनॅप केलं होतं हे या दोघांना कळलंच नाहीये का? पण मग सायली मंदिरात बेशुद्ध का होती? अरे यार, मी जाम कन्फ्युज झाले. नाही अर्जुन, मला एक सांग, त्या मार्केटमध्ये चोराला कोणी पकडलं नाही? साधं बघितलं पण नाही? बघितलं असेल ना डॅड, पण कसं आहे ना, गर्दी खूप होती ना, सो कोणाच्या लक्षात आलं नसेल. त्या दिवशी आपण सीसीटीव्ही मध्ये बघितलं तेव्हा तर असं काही दिसलं नाही. पण ते काय ना, सीसीटीव्ही मंदिराच्या फ्रंट साईडला आहे, मागच्या बाजूला सीसीटीव्ही नाहीये. म्हणून कदाचित चोराने मागच्या बाजूची साईड सिलेक्ट केली असेल. तो चोर तर पळून गेला, पण घरातल्या चोरांचं काय? अर्जुन, माझे दागिने चोरीला गेलेत हे विसरू नकोस. ते कोणी नेले? कोणाजी, ते ऍक्च्युली घाई गडबडीत सांगायचं राहून गेलं. सगळी चूक या अस्मिताचीच आहे. माझी? बरं, चूक नाही, विसरभोळेपणा म्हणूया आपण. रुणाजी, काय झालं, सगळे तुझे दागिने मला दाखवायला म्हणून अस्मिताने बाहेर काढले आणि ते सगळे तिच्याच खोलीत राहिले. अगं, हे तिला काल आठवलं आणि ती
घाबरून गेली अगं. हो ना? तर पण पूर्णाची सगळे तुझे दागिने हे तुझ्या कपाटातच आहेत. एकही दागिना मिसिंग नाहीये. अस्मिता तुला मी आता ना थांब ग कल्पना. या अस्मिताने केवढी मोठी खोडचूक केली आहे ना ते मी सांगेन तिला. चांगले कान उपटते तिचे. पण आता नाही. एक तर कालपासून सगळ्यांनाच खूप त्रास झालाय. हो ना, खरं तर सायली सुखरूप परत आली हेच आपल्याकरता जास्त महत्वाचं आहे. सायली बाळा, तू दमली असशील ना, जा वर जाऊन आराम. तुमचं पाय पाय पटकन. बरं वाटतंय? सायली, चल आता पटकन गरमागरम सूप पिऊन घे. ते झालं की ही दाल खिचडी खाऊन घे. नाही थांबा. सर्वात पहिले हे शहाळ्याचं पाणी पिऊ दिलं म्हणजे तिला जरा ताकद येईल. काय कॉम्बिनेशन आहे? शाळेचं पाणी, खिचडी, सूप काय? एक काम कर मामा, मला सूप दे. मी सूप भरवतो हिला. अरे अरे मी देते. हो मी पिते ना. मी विचारत नाही तुला, सांगितलं मी भरवतो. मम्मा, मला काय वाटतं आपली ना इथे खरं काही गरज नाहीये. उगाच कशाला ना कबाब मध्ये हड्डी वगैरे बनवून राहायचं. निघायचं का आपण? तेही खरंच आहे. चला 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 चला. हो हो सायली ताई, काही लागलं तर सांगा हा. ते विमल ते खिचडी दे इकडे. इकडे ठेवतो. हा हो चला चला चला. अरे निवांत काय बसलं? फोन कर ना त्याला, तुझ्या माणसाला. बघ उचलतोय का. अरे फोन करून करून बोट झिजायची वेळ आली आता. त्याचाच फोन आहे वाटतं. हा बघ. प्रियाचा फोन. हॅलो, काय परत परत फोन करतेय? सांगितलं ना तुला मी बिझी आहे म्हणून. काय ते बोल पटकन. हा काय टोन आहे तुझा? इथे तुझ्यासाठी म्हणून मी माझी मन सुरी खाली धरली आणि तू तुला अशी न्यूज द्यायला फोन केला होता ना की ती ऐकून तुला फेट येईल. पण जाऊ दे ना, नसेल त्याच मग सोडून दे. नाही ऐकायचं मला. चल फोन ठेव. फोन नको ठेवूस. फोन नको ठेवूस. न्यूज सायली बद्दल. बघितलं तुमच्या येण्याने किती खुश झालेत सगळे. त्यांना खूप टेन्शन वाटत होती, खूप काळजी वाटत होती तुमची. माझं तर लाईफच थांबलं होतं तुमच्याशिवाय. तुम्हाला खरंच खूप मिस केलं मी. मिस केलं म्हणजे काय मिस केलं? म्हणजे तुमच्या हातची कॉफी आणि तुम्ही जे कमी स्पायसी पोहे बनवता ना ते
आणि सर्वात जास्त मिस केलं म्हणजे तुमचं लेक्चर. हे काय करता तुम्ही? हे काय करता तुम्ही? हा? डबा घेऊन जायचं सर, नाश्ता केल्याशिवाय जायचं नाही बाहेर. सर तुम्ही हे काय करता? किती पसार करून ठेवलं तुम्ही घरात. तुम्ही कधी ऐकत का नाही सर? सर खूप मिस केलं मी. मी आता तुम्हाला लेक्चर नाही देणार, म्हणजे तेवढी ताकदच नाहीये माझी. आपण तुमच्यासाठी मी छान कॉफी करू शकते हा, एकदम स्ट्रॉंग. पटकन करून आणू. इतकं सगळं झालं तरी अर्जुन त्याच्या लाडक्या बायकोसाठी पोलीस कंप्लेंट करायला नाही गेला. ती जेव्हा मिळत नव्हती तेव्हा तो अगदी सैरभैर झाला होता अर्जुन, आणि आता आली आहे तर गप्पच बसलाय. जी ऍक्शन घ्यायची आहे ती मी घेणारच. गेल्या 2 दिवस सालीला जो त्रास झाला आणि तो त्रास ज्याच्यामुळे झाला ना त्याला शिक्षा मिळायलाच हवी. Once upon a time there lived a fox in a forest. One day the fox went for a walk around the forest. On the way he found a grapes vine with bunches of grapes hanging to it. The grapes looked delicious. "Oh, the grapes look very juicy. They must be yummy," said the fox aloud. "I must eat them," he thought. But the grapes were too high for him to reach. He jumped high to pluck the grapes. He could not reach them. He jumped again and again. Every time he jumped, he fell flat to the ground. He was tired of jumping, but he could not reach the grapes. "Those grapes surely must be very sour. I better not try for them," mumbled the fox and walked away. The little seed. Once there was a fat little seed. She lived deep under the ground. The seed never came out of her house. One day the rain came to visit the seed. "Open the door and let me come in," said the rain. "No," said the seed. The next day the sun knocked on the seed's door. "Let me come in," Little seed said no to sun. "We will have to get in," the sun said to the rain. The next day the sun and the rain both went to the seed's house. They knocked and knocked and knocked. "I'm not going to open the door," said the seed. At last the seed got tired and opened the door for the sun and the rain to come inside. When they come and touched the seed, it started to grow. The seed now had 2 small leaves and a small stem. She was happy and thanked the sun and the rain.